इयत्ता 8वी स्कॉलरशिप तसेच सर्व स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी मित्रांचं या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे. आज आपण नवनीत या बुक्समधील स्वाध्याय 12 ॲव्हरेज या टॉपिकवरती घेत आहोत आणि हा अतिशय महत्त्वाचा चॅप्टर आहे. प्रत्येक परीक्षेमध्ये याच्यावरती प्रश्न विचारले जातात. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्किप करू नका, म्हणजे सर्व तुमच्या बेसिक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या ठिकाणी मिळतील. बघा स्क्रीनवरती तुमच्यासमोर या ठिकाणी फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे. आपल्याला हा क्वेश्चन या ठिकाणी सॉल्व्ह करायचा आहे. 18ने विभाज्य असणाऱ्या सर्वात लहान व सर्वात मोठ्या या ठिकाणी 3 अंकी संख्येची सरासरी किती आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. आता सर्वात लहान 3 अंकी संख्या जर विचारलं तर आपण इझिली सांगू शकतो सर्वात लहान 3 अंकी संख्या या ठिकाणी 100 आहे. ओके, परंतु 18ने विभाज्य असणारी सर्वात लहान 3 अंकी संख्या जर म्हटलं 18चा पाडा म्हणा तुम्ही, 18 पंचे 90, 18 अष्टोदर्शन म्हणजे 108 ही या ठिकाणी 18ने भाग जाणारी सर्वात लहान 3 अंकी संख्या आपल्याला या ठिकाणी मिळेल. सर्वात लहान 18ने भाग जाणारी, ओके, म्हणजे 18ने विभाज्य असणारी. आता सर्वात मोठी 3 अंकी संख्या कोणती आहे? 999. ओके, परंतु आता आपल्याला 18ने भाग जाणारी काढायची, म्हणजे 18चा या ठिकाणी पाडा माहित पाहिजे आपल्याला. 18 एक 18 म्हणजे एकक स्थानी 8 येणार. 18 दुनी 36, 6 येईल. 18 त्रिक 54, 18 चौक 72, 18 पंचे 90, 18 संग अष्टोदर्शन म्हणजे हे अंक या ठिकाणी रिपीट येणार आहेत. आता हे अंक एकक स्थानी पाहिजेत. आता 999 आहे. तुम्ही 998 जर करून बघितला तर या ठिकाणी येते का बघा. 18 पंचे 90, ओके, 9 उरले 98. 18च्या पाड्यात 98 नाही. इथं शून्य जर घेतलं तर 18 पंचे 90 बघा या ठिकाणी 18 पंचे 90 आणि उरतात 9, 9 वर शून्य, परत 18 पंचे 90 म्हणजे या ठिकाणी आपण शून्य घेऊ शकतो. ओके, हे 990 जर घेतलं आपण तर 18 पंचे 90 आणि 18 पंचे 90 म्हणजे 990 या ठिकाणी भाग जातोय. म्हणजे सर्वात मोठी जी या ठिकाणी 18ने भाग जाणारी संख्या आहे ती या ठिकाणी 990 आहे. ओके, सर्वात मोठी झाली. आता या ठिकाणी आपल्याला करायचे काय आहे? सरासरी काढायची आपल्याला. सरासरीचा अर्थ काय लक्षात घ्या. सरासरी म्हणजे कधी पण सरासरी काढताना सरासरीचा जो मूळ या ठिकाणी व्याख्या आहे किंवा फॉर्म्युला आहे ती जेवढ्या आपल्याला संख्या दिलेली आहे त्या सर्व संख्येची आपल्याला बेरीज करायची असते. बेरीज केल्यानंतर जेवढ्या एकूण संख्या दिल्यात त्या एकूण संख्येनं आपल्याला काय करायचं या ठिकाणी? एकूण संख्येनं आपल्याला या ठिकाणी भागायचं आहे. ओके, त्याला म्हणायचं सरासरी. ओके, म्हणजे 18ने विभाज्य असणाऱ्या सर्वात लहान व सर्वात मोठ्या 3 अंकी संख्येची आपल्याला सरासरी काढायची. मग आता आपल्याला दोन संख्येची याची बेरीज करावी लागेल. ओके, म्हणून बघा, म्हणून सरासरी बरोबर ही काय होणार आहे? 108 प्लस 990 भागिले 2. बेरीज करा, हे 8 येणार, परत हे 9 आणि परत 9 ने 1 10 भागिले 2 बरोबर बे पंचे 10 बे चौक 8 उरला 1 92 18 म्हणजे सरासरी किती या ठिकाणी? 549. 549 ऑप्शन नंबर 3 हे या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर येणार आहे. बघा या प्रकारचे प्रश्न सोडवताना इथं आपल्याला चेकिंग करूनच जावं लागणार. म्हणजे 18चा पाडा त्या आपल्याला सर्वात लहान सर्वात मोठी या प्रकारे आपल्याला चेक करून या ठिकाणी आन्सर्स काढावे लागणार आहेत. याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. नंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. आपण क्वेश्चन नंबर 2 बघा. हा क्वेश्चन नंबर, ताशी सरासरी 40 किलोमीटर वेगाने जाणारी आगगाडी निर्धारित ठिकाणी निर्धारित वेळेत पोहोचते. जर ती ताशी सरासरी 30 किलोमीटर वेगाने गेल्यास निर्धारित ठिकाणी निर्धारित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिरा पोहोचते, तर तिने कापावयाचे एकूण अंतर किती? बघा हा डिफरंट क्वेश्चन आहे जरा थोडा. हा क्वेश्चन सॉल्व्ह करताना लक्षात घ्या आपल्याला दिले काय सुरुवातीला. पहिल्यांदा जो वेग दिला, पहिला वेग त्याला आपण x म्हणूयात. आपण x बरोबर 40 किलोमीटर पर आवर. ओके, आणि जो दुसरा वेग दिलाय तो आहे या ठिकाणी 30 किलोमीटर पर आवर. ओके, 30 किलोमीटर पर आवर. त्याच्यानंतर आपला टाइम या ठिकाणी दिलेला आहे टी, हा 15 मिनिट आहे. आता या ठिकाणी बघा सर्व जे अंतर आहे किलोमीटर मध्ये दिलेलं आहे, किलोमीटर पर आवर. म्हणजे हे वेग, टाइम आपल्याला मिनिटामध्ये दिलाय, म्हणजे याला आपल्याला तासामध्ये कन्वर्जन करावं लागेल. ओके, जर तासामध्ये करताना मिनिटाचा तासामध्ये करताना 60 ने भागा तुम्ही, या ठिकाणी कन्वर्जन आपल्याला या ठिकाणी भेटेल 15 भागिले 60. मग आता ज्यावेळेस 15 मिनिटे उशीर झालेला आहे,
मित्रांनो, असा ज्यावेळेस प्रश्न येईल त्यावेळेस एक महत्त्वाचं सूत्र तुम्ही लक्षात ठेवा, जेणेकरून प्रत्येक वेळेस तुम्हाला ते सूत्र या ठिकाणी कामाचं ठरेल. बघा ते सूत्र काय, या ठिकाणी सूत्र खूप इम्पॉर्टंट सूत्र आहे. एक्स गुणिले वाय त्या दोन वेगांचा गुणाकार करा भागिले एक्स मायनस वाय, त्या दोन वेगामधील फरक म्हणजेच दोन वेगामधील फरक गुणिले, ओके, म्हणजे एक्स मायनस वाय करा. आणि जो दिलाय वेळ, ओके, वेळ म्हणजे वेळेतील फरक, 15 मिनिटे उशीर असेल किंवा 15 मिनिटे लवकर असेल, जे काय आपल्याला दिलेलं आहे ते. हा खूप या ठिकाणी IMP फॉर्म्युला आहे. तुम्ही हा फॉर्म्युला नोट डाऊन करून घ्या. अशा प्रकारचा कधी जरी प्रश्न आला तर हा फॉर्म्युला तुम्ही त्या ठिकाणी यूज करायचा आहे. आता आपण या फॉर्म्युल्याने सॉल्व्ह करूया. आपण पहिला वेग काय दिला आपल्याला या ठिकाणी बघा 40, सेकंड आहे वेग 30, दोन्हीमधील फरक 40 मायनस 30 जर केलं तर 10 येणार आहे, डायरेक्ट 10 लिहू आपण, गुणिले वेळेतील फरक 15 भागिले 60. ओके, आता बघा हे 15 एक 15, 15 चूक 60, इथं पण भाग जातोय, 4 एक 4, हे 4 10 40, 10 एक 10, 10 एक 30, म्हणजे जे अंतर आपल्या या ठिकाणी येणार आहे ते 10 गुणिले 3 बरोबर 30 किलोमीटर. ऑप्शन नंबर 2. बघा या फॉर्म्युल्याने इतकं जर बेसिक पद्धतीने गेलो असतो तर आपल्याला खूप वेळ लागेल, अगोदर तास काढावा लागतील आपल्याला, म्हणजे त्याच्यानंतर अंतर एक गृहीत धरून एकूण अंतर, एकूण आपल्याला सरासरी अंतर जे आहे यायचं आणि जायचं अंतर, ओके, म्हणजे अशा प्रकारे आपल्याला बेसिक पद्धतीने गेल्यास खूप वेळ लागेल. या सूत्राने तुम्ही अगदी सहज आणि स्पीडमध्ये काढू शकता, हे सूत्र लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ. याचा स्क्रीनशॉट घ्या तुम्ही. हां, तसाच हा क्वेश्चन बघा. अ गावापासून ब गावापर्यंत जाताना एक प्रवासी गाडीचा एक समान वेग ताशी 40 किलोमीटर होता, परंतु ब गावाकडून अ गावाकडे येताना त्या गाडीचा एक समान वेग ताशी 60 किलोमीटर होता. तर संपूर्ण प्रवासात त्या गाडीचा वेग किती? बघा एक गाडी आहे, अ गावाकडून ब गावाकडे जाते या ठिकाणी, ओके, इथं अ हे गाव आहे आणि इथं ब हे गाव आहे. इकडे जाताना त्या गाडीचा जो वेग आहे तो आहे या ठिकाणी 40 किलोमीटर पर आवर, ओके. आणि इकडे येताना हा जो वेग आहे तो आहे 60 किलोमीटर पर आवर. तर संपूर्ण प्रवासात त्या गाडीचा सरासरी वेग किती? सरासरी वेग आपल्याला या संपूर्ण प्रवासामध्ये काढायचा आहे. बघा अशा वेळेस ज्यावेळेस अंतर सेम असते, इथं काही म्हणू शकता तुम्हाला, मुंबई ते नागपूर असेल, पुणे ते औरंगाबाद असेल, जाताना आणि येताना, जाताना एक वेग आणि येताना एक वेग असं जर दिलं, ओके, याला बेसिक पद्धतीने काढायला पण खूप वेळ लागतो. याच्यासाठी एक सूत्र लक्षात ठेवा तुम्ही, सरासरी वेग, ज्यावेळेस असा आपल्याला सरासरी वेग काढायचा असतो आणि अंतर हे दिलेलं आपल्याला सेम असतं, ओके, त्यावेळेस सरासरी वेग बरोबर 2xy, म्हणजे x म्हणजे पहिला वेग, y म्हणजे हा दुसरा वेग, भागिले x प्लस y. याची बेरीज काय केली जाते? कारण जाताना आणि येताना म्हणजे वेग हा विरुद्ध दिशेने असल्यामुळे त्यांची बेरीज होते. हा फॉर्म्युला या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा, वहीमध्ये नोट डाऊन करून घ्या. व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे हा. ज्या वेळेस आपल्याला सरासरी वेग काढायचा, अंतर सारखं असेल, हा फॉर्म्युला तुम्ही यूज करायचा. जो पाठीमागचा एक फॉर्म्युला दिला होता बघा, तो एक कुठला, हा वेळेतील फरक, हा एक फॉर्म्युला आणि हा एक फॉर्म्युला, खूप महत्त्वाचा फॉर्म्युला लक्षात ठेवा तुम्ही. आता याच्यावर आपण काढू शकतो बघा, अगदी सहजपणे काढू शकतो आपण. 2 सरासरी वेग बरोबर 2 गुणिले पहिला वेग काय या ठिकाणी x, पहिला वेग आहे या ठिकाणी 40 आणि दुसरा वेग काय या ठिकाणी 60, जाताना 40 आहे आणि येताना 60 आहे या ठिकाणी, भागिले दोघांची बेरीज करा 40 प्लस 60. इथं अशी काटाकाटी डायरेक्ट करू नका, इथं प्लस आहे इथं गुणिले आहे, ओके. हे 2 गुणिले 40 गुणिले 60 भागिले 100, 6 चूक 24, 24 दोन्ही 48, म्हणजेच ते सरासरी वेग काय झाला या ठिकाणी 48 किलोमीटर पर आवर, ओके, म्हणजेच ताशी 48 किलोमीटर. ऑप्शन नंबर 3 हे या ठिकाणी तुमचा आन्सर आहे, ओके. ही मेथड लक्षात ठेवायचा, स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात. क्वेश्चन नंबर बघा, याच्यानंतर आहे क्वेश्चन नंबर आपला 4. 13 ने भाग जाणाऱ्या सर्वात लहान व सर्वात मोठ्या तीन अंकी संख्येची सरासरी किती? जसं पाठीमागे आपण काढलेलं आहे 18चं, ओके, जो फर्स्ट क्वेश्चन मध्ये होतं बघा 18,
18ने विभाज्य. सेम या मेथडनं आपल्याला याच्यामध्ये आन्सर काढायचा आहे. सेम तीच मेथड आहे. आता बघा 13ने भाग जाणाऱ्या सर्वात लहान व सर्वात मोठ्या 3 अंकी संख्येची सरासरी. सर्वात लहान 3 अंकी संख्या 100. 13ने भाग जाणारी 13 बघा 13 91 13 8 4 वर्ष. हे 13ने भाग जाणारी कशी आहे या ठिकाणी सर्वात लहान आहे. ओके, ही सर्वात लहान 13ने भाग जाणारी आणि सर्वात मोठी 3 अंकी संख्या 999 आहे. आता 13ने भाग जाणारी काढायची आहे. 13चा पाडा आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. 13 1 13 3 येणार. 13 2 26 6 13 3 39 13 4 52 13 5 65 13 सांग 78 13 7 91 4 दर्शन 70. ओके, म्हणजे जवळपास सर्व सांगा यामध्ये. आता एक एक अंक ट्राय करा तुम्ही. 9 आता इथं 9 पण अंक आहे. 999 ला भाग जाते का चेक करू आपण. काय होणार आहे 13 1 13 7 91. ओके, इथे 91 होईल. 13 7 91 उरतात किती 8 89. इथे 89 ला 13 ना भाग जाईल का बघा. 89 13च्या पाड्यात नाहीच. ओके, इथं 7चा भाग बसतोय 8 वरचे अंक येतात. 8 म्हणजे कुठल्याच ह्याच्यामध्ये नाही. त्याच्यामुळे आपल्याला इथला अंक मधला अंक बदलावा लागेल आपल्याला. इथं जर आपण हे घेतलो आपण 9 सॉरी हे 9 या ठिकाणी जर 8 घेतलो आपण. ओके, 9 8 9 काय होते बघा. हे 13 7 91 इथं होतात किती 7 89 झाले. 7 13 बघा 13 संग 88 88 ला भाग जातो म्हणजेच आपल्याला 988 या ठिकाणी घ्यावं लागेल. 988 जर घेतलं तर 13 7 91 उरले 7 88 झाले. 13 संग 88 म्हणजे 76चा भाग बसतो म्हणजेच 988. हे असं आपल्याला लॉजिक लावून चेक करून ते मोठा अंक काढावा लागतो. ही झाली 13ने भाग जाणारी सर्वात मोठी. ओके, आता सरासरी काढायचे. सरासरी म्हणून बघा सरासरी बरोबर या दोघांची बेरीज भागिले जेवढ्या संख्या आहेत तेवढं भागिले करायचं आपल्याला. सरासरी बरोबर बेरीज काय या ठिकाणी 104 भागिले 988 भागिले 2 करा. 8 आणि 4 12 ला 2 हातचा आला 1 9 हे 9 ला 9 आणि 9 1 10 बे 5 10 बे 4 8 बे 6 12 546 या ठिकाणी सरासरी आलेली आहे. ऑप्शन नंबर 1 हे आपलं करेक्ट आन्सर आहे. याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. राहुलने 5 एकदिवसीय सामन्यात सरासरी 48 धावा केल्या. पहिल्या 3 सामन्यात त्याने सरासरी 40 धावा केल्या असून चौथ्या सामन्यात त्याने 70 धावा केल्या. तर त्याने 5व्या एकदिवसीय सामन्यात किती धावा केल्या असतील. आता सी हिअर बघा. एकूण सामने आहेत 5. हे पहिला सामना घ्या. हा दुसरा सामना, हा तिसरा सामना, हा चौथा सामना आणि हा 5वा सामना. ओके, या 5 सामन्यामध्ये त्याने एकूण सरासरी 48 धावा केल्यात. सरासरी 48 धावा म्हणजे 5 सामन्यामधले एकूण धावा काढू शकतो आपण. 48 गुणिले सामने किती आहेत 5 म्हणजे बघा 45 ला 0 हा 40 4 5 20 आणि 4 24 240 ह्या एकूण धावा झाल्या. 5 सामन्यामधल्या एकूण धावा 240 झाल्या. ओके, आता दिले का बघा. पहिल्या 3 सामन्यामध्ये त्यांनी सरासरी 40 धावा केल्यात. पहिल्या 3 सामन्यामध्ये हे जे पहिले 3 सामने आहेत या 3 सामन्यामध्ये त्यांनी एकूण सरासरी किती धावा केल्या त्या ठिकाणी 40 धावा केल्यात. सरासरी किती 40 धावा. किती सामन्यामध्ये 3 सामने आहेत म्हणजे 3 सामन्याचे एकूण धावा किती होतील 120 प्लस चौथ्या सामन्यात त्याने 70 धावा केल्या. या 70 धावामध्ये मिक्स करा चौथ्या सामन्याच्या प्लस. तर त्याने 5व्या सामन्यात किती धावा केल्या असत्या. आता 5व्या सामन्यातल्या आपल्याला या ठिकाणी धावा काढायच्या आहेत. आता हे किती येणार आहे 240. आता बघा 120 आणि 170 190 190 प्लस हे 5व्या सामन्यातल्या धावा काढू आपण या ठिकाणी बरोबर 240. म्हणून 5व्या सामन्यातल्या ज्या धावा आहेत त्या बरोबर 240 गुणिले 190. हे वजाबाकी करूया आपण. 0 मधून गेले 0 14 मधून 9 गेलं 5 1 मधून 1 गेलं 0 म्हणजेच 50. 5व्या सामन्यातील धावा किती आल्या 50. तुम्ही चेक देखील करू शकतात. इकडली बेरीज सगळी एक आली पाहिजे 240 आणि इकडली पण 240 आली पाहिजे. ओके ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात आपण. बघा
एका नावेत सरासरी 25 किलोग्रॅम वजनाची 40 मुले बसलेली आहेत. नावाड्यासह सर्वांचे सरासरी वजन 26 किलोग्रॅम आहे. तर नावाड्याचे वजन किती या ठिकाणी आपल्याला काढायचं आहे. बघा, एकूण मुले किती बसले या ठिकाणी 25 किलोग्रॅम वजनाची किती मुले बसलेत या ठिकाणी 40 मुले बसलेत. म्हणजे 40 मुलाचं जे सरासरी वजन एकूण वजन आहे किती या ठिकाणी हे 0 ला 0 25 + 100 हे एकूण वजन किती 40 मुलांचं जे एकूण वजन आहे ते 1000 किलोग्रॅम झालं. परत काय दिलंय बघा, नावाड्यासह सर्वांचे सरासरी वजन 26. परत सरासरी वजन किती बोलाले या ठिकाणी 26 किलोग्रॅम होत आहे. कधी नावाड्यासह म्हणजे 40 मध्ये एक मिसळावं लागेल. 40 मुलांनी एक नावाडी 41 लोकांचं 26 किलोग्रॅम वजन. म्हणजेच काय बघा, आता 26 × 26 हा 4 2 26 × 4 = म्हणजे 106 1066 हे एकूण वजन 41 लोकांचं. आता आपल्याला नावाड्याचं काढायचं. आता बघा, 41 लोकांचं 1066 आहे, तर 40 लोकांचं 1000 आहे. ह्याच्यातून जर हे मायनस केलं तर जो एक व्यक्ती नंतर बसलेला म्हणजेच नावाडी त्याचं वजन या ठिकाणी निघेल. म्हणून नावाड्याचे वजन, ओके, नावाड्याचे वजन बरोबर 1066 हे 0, ओके, 1066 - 1000 बरोबर किती येणार आहे 66 किलोग्रॅम. ऑप्शन नंबर 2 हे या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे. याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. 1 ते 20 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यामधील समसंख्येचे सरासरी विषम संख्येच्या सरासरीपेक्षा कितीने जास्त आहे. अगोदर 1 ते 20 पर्यंतच्या संख्या आपण मांडूयात बघा, म्हणजे तुम्हाला समजण्यासाठी. हे 9 हे 20, ओके. आता याच्यामध्ये बघा, नैसर्गिक संख्येमधील समसंख्येच्या सरासरी. याच्यामध्ये समसंख्या कोणत्या आहेत बघा, हे 2, हे 4, 6, 8, 10, 12, परत हे 14, परत 16, हे 18 आणि 20 या समसंख्या झाल्या. आता एकूण किती 1 2 3 4 5 6 7 8 9 10, ओके. आता असं जरी काढलं तरी बघा, हे 11च्या इकडे 5 आहेत, इकडे 5 आहेत, म्हणजे सरासरी समसंख्येच्या 11 यायला पाहिजे, ओके. बघा, समसंख्येची सरासरी समसंख्यांची सरासरी बरोबर किती येणार या ठिकाणी 11. किंवा एक फॉर्म्युला आहे समसंख्यांची सरासरी n+1. जेवढ्या संख्या आहेत त्याच्यामध्ये एक मिसळा. एकूण संख्या 10 आहे, 10 + 1 बरोबर 11. डायरेक्ट देखील आपल्याला सापडते या ठिकाणी, किंवा आपण फॉर्म्युला देखील जाऊ शकतो. तसंच विषम संख्येची सरासरी, त्याचा पण फॉर्म्युला आहे विषम संख्यांची सरासरी. विषम संख्येची सरासरी बरोबर n, म्हणजे जेवढ्या विषम संख्या आहेत. आता विषम संख्या आपण या ठिकाणी 10 आहेत, म्हणजे विषम संख्येची सरासरी किती आली या ठिकाणी हे 11. विषम संख्येची सरासरी 10. आता कितीने जास्त म्हणजे दोघांमधला फरक काढायचा. दोघांमधला फरक किती 1, म्हणजे 1 ने जास्त येणार. ऑप्शन नंबर 1, ओके. समसंख्येची सरासरी n+1 आणि विषम संख्येची सरासरी n, हे दोन फॉर्म्युले लक्षात राहू द्या तुम्ही. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात आपण. लास्ट क्वेश्चन बघा, पुढील संख्याची सरासरी काढा. आपल्याला संख्या दिल्यात आणि त्यांची सरासरी काढायची आहे. सिम्पली वे, एकूण 5 संख्यांची बेरीज करा. आडवं मांडा किंवा उभं मांडा तुम्ही. आपण उभी मांडणी करूयात. 39.2, 42.3, परत 21.7, 28.4 आणि 37.7. बेरीज करूयात आपण यांची. 2 आणि 3 5, 7 12 आणि 4 16 आणि 7 23 ला 3. बघा, हा 4 2, 2 आणि 7 9 आणि 8 17, 18 आणि 2 20 आणि 9 29 ला 9, परत 2 हा 4 2 आणि 3 5 आणि 2 7 आणि 2 9 4 13 आणि 3 16 169.3. आता 169.3 भागिले एकूण संख्या आहे त्या ठिकाणी 5 न भागा त्याला. 5 3 15
उरला 1, 5 त्रिक 15. ओके, उरले 4 पंचे 40 पॉईंटला पॉईंट, उरले 3 3 व 0, 5 सक 30, 33.86. जे ऑप्शन नंबर 4 हे या ठिकाणी आन्सर येतं. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हा स्वाध्याय मधील आपण 8 क्वेश्चन आज घेतलेले आहेत पार्ट 1 मध्ये, आणि उद्या आपण पार्ट 2 मध्ये राहिलेले 8 क्वेश्चन या ठिकाणी घेऊयात. इथं जर सर्व क्वेश्चन घेतले तर व्हिडिओ लेंथी होईल, खूप मोठा होईल, त्यामुळे आपण या ठिकाणी स्टॉप करूयात आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये राहिलेला पार्ट आपण कव्हर करूयात. थँक्यू व्हेरी मच.